मला bronchiolitis. The bronchiolitis is inflammation or swelling of bronchial tube. जी bronchial tube आहे किंवा bronchi आहे त्याला inflammation किंवा swelling होतं. The air passage between the nose and the lung किंवा जो air passage आहे nose आणि lung मधला तिथे. The more specifically bronchiolitis is when lining of the mucous tube become inflamed or infected. ब्रॉन्कायटिस हे स्पेसिफिकली काय आहे, जी ब्रॉन्कियल ट्यूबची लाइनिंग आहे त्याला इन्फ्लामेशन किंवा इन्फेक्शन होतं. ब्रॉन्कायटिस इज कॉज बाय द व्हायरस. ब्रॉन्कायटिस पण कसं निमोनियासारखंच व्हायरस, बॅक्टेरिया अँड अदर पार्टिकल दॅट इरिटेड द ब्रॉन्कियल ट्यूब. तर बघूयात आपण टाइप्स काय आहेत ब्रॉन्कायटिसचे. ॲक्यूट ब्रॉन्कायटिस. Acute bronchitis is a short illness that commonly follow cold or viral infection. Acute bronchitis हे cold मुळे किंवा viral infection मुळे झालेला असतो short duration साठी, such as a flu. Acute bronchitis usually lasts a few days or a week. Chronic bronchitis. Chronic bronchitis is characterized by persistent mucus producing cough on most days of the mouth. जो म्युकसचं प्रोडक्शन झालं माउथमध्ये मोस्ट ऑफ मंथमध्ये 3 months of a year or 2 successive years is absent secondary cause of the cough. Then etiology and risk factors काय ब्रॉन्कायटिसचे. स्मोकर्सला जास्त चान्सेस ब्रॉन्कायटिस होण्याचे. पीपल हू आर एक्सपोज टू लॉट ऑफ सेकंड हँड स्मोक, म्हणजे जे पॅसिव स्मोकर असतात त्यांच्यामध्ये पण हाय रिस्क चान्सेस आहेत होण्याचे ब्रॉन्कायटिस. पीपल विथ वीक इम्युनो सिस्टीम. ज्या पीपलची इम्युनो सिस्टीम म्हणजे ज्या लोकांना इन्फेक्शन लवकर होतं छोट्या छोट्या गोष्टींचं, पण त्या लोकांमध्ये ब्रॉन्कायटिस होण्याचे चान्सेस हे जास्त असतात. एल्डरली आणि इन्फंट. एल्डर आणि इन्फंट का, कारण की ह्या दोघांमध्ये पण त्यांची इम्युन सिस्टीम एवढी मॅच्युअर झालेली नसते, त्याच्यामुळे ते जे बॅक्टेरिया आहेत किंवा एजंट आहेत जे ब्रॉन्कायटिस कॉज करतात त्यांना टॉलरेट करण्याची त्यांच्यामध्ये ॲबिलिटी नसते. पीपल विथ GERD. GERD म्हणजे गॅस्ट्रो इसोफेगस रिफ्लक्स डिसीज ज्यांना असतो त्याच्यामध्ये पण हाय चान्सेस असते. पीपल हू आर एक्सपोज टू एअर पोल्युशन. म्हणजे पीपल जे एअर पोल्युशन मध्ये कॉन्टॅक्ट आले त्यांना ब्रॉन्कायटिस होण्याचे जास्त चान्सेस असतात. तर साइन अँड सिम्पटम्स काय आहेत ब्रॉन्कायटिसचे. इन्फ्लामेशन ऑर स्वेलिंग ऑफ द ब्रॉन्कायस. ब्रॉन्कियामध्ये म्हणजे ब्रॉन्कियल लाईन आहे तिथे इन्फ्लामेशन आणि स्वेलिंग होतं, कफिंग होतं, प्रोडक्शन ऑफ क्लिअर व्हाईट येलो ग्रे ग्रीन म्युकस और स्पुटम पेशंटमध्ये आपल्याला बघायला भेटतो. ज्याने शॉर्टनेस ऑफ ब्रेथ बघायला भेटते, विजिंग, फॅटिकनेस बघायला भेटतं पेशंटमध्ये, फिवर अँड चिल्स बघायला भेटते, चेस्ट पेन आणि डिस्कम्फर्ट पेशंटमध्ये पाहायला भेटतो, ब्लॉक अँड रनी नोज पेशंटमध्ये पाहायला भेटतो. आणि ह्या पेशंटमध्ये आपण कसं डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन करणार, हिस्ट्री कलेक्शन करणार, कम्प्लीट पेशंटची हिस्ट्री घेणार. हिस्ट्रीमध्ये आस्कल्टेशन, परकशन, ऑब्झर्वेशन, इन्स्पेक्शन सगळं करणार. चेस्ट एक्सरे करणार, स्पुटम कल्चर करणार, पेशंटमध्ये कुठल्या कलरचं स्पुटम आहे, फ्रिक्वेन्सी किती, त्याच्यामध्ये कुठला बॅक्टेरिया आहे, ते सगळे स्पुटम कल्चर थ्रू आपल्याला माहिती पडणार. आणि PFT करणार म्हणजेच पल्मनरी फंक्शनिंग टेस्ट करणार. स्पायरोमेट्रिक एक्सरसाइज देणार पेशंटला टू इम्प्रूव्ह द ब्रेथ इन पेशंट. आणि ब्रॉन्किओस्कोपी करणार. ब्रॉन्किओस्कोपीमुळे आपल्याला पेशंटला कुठल्या पार्टमध्ये कुठल्या एरियामध्ये इन्फ्लामेशन किंवा स्वेलिंग झाले ते आपल्याला माहीत पडेल आणि किती अमाऊंटमध्ये झाले. तर फार्माकोलॉजिकल मॅनेजमेंट काय, अँटीबायोटिक प्रोव्हाइड करणार, कफ मेडिकेशन प्रोव्हाइड करणार पेशंटला, आणि
ब्रॉन्कोडायलेटर्स. ते अँटीबायोटिक्स काय झालं, कारण की जे बॅक्टेरियल इन्फेक्शन झालेले, बॅक्टेरियल किंवा व्हायरल इन्फेक्शन, त्यांना प्रिव्हेंट करण्यासाठी किंवा किल करण्यासाठी अँटीबायोटिक. कप मेडिकेशन, वन मस्ट बी केअरफुली नॉट कम्प्लिटली suppress to cup, for it is important way to bring up mucus and remove the irritant from the nose. कप मेडिकेशन काय करतात, जे इरिटंट्स असतात, जे लायनिंगला किंवा ब्रॉन्कियल लायनिंगला इरिटेट करतात ते, आणि जे म्युकस आहे त्यांना लंगमधून बाहेर काढण्याचं काम करतात कप मेडिकेशन. हे ब्रॉन्कोडायलेटर्स काय करतात, ओपन द ब्रॉन्कियल ट्यूब अँड क्लीन आउट द म्युकस. ब्रॉन्कोडायलेटर काय करतात, डायलेटेशनचं काम करतात. जो ब्रॉन्कियल ट्यूब आहे आणि जे म्युकस आहे त्यांना म्युकोलाइट्स काय करतात, थिन अँड लूजन द म्युकस इन एअरवे. जो एअरवेमध्ये म्युकस असतो त्याला थिन करायचं आणि लूज करायचं काम करतात, जेणेकरून तो कप थ्रू बाहेर येईल. अँटी इन्फ्लामेटरी मेडिसिनमध्ये आणि ग्लुकोकॉर्टिकॉइड स्टेरॉइड्स. These are the more persistent symptoms. Pulmonary rehabilitation program. These include the work with the respiratory therapist to help breathing. पर्मनरी रिहॅबिलिटेशन प्रोग्राम आपण पेशंटला काय करतो, तर ब्रिदिंग इम्प्रूव्ह करण्यासाठी. नर्सिंग डायग्नोसिस काय करणार या पेशंटमध्ये आपण, इनइफेक्टिव्ह ब्रिदिंग पॅटर्न रिलेटेड टू शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, mucus bronchial constriction, ineffective airway clearance related to bronchi constriction, self-care deficit related to fatigue secondary increase airport breathing, activity intolerance due to fatigue and ineffective breathing pattern. Nursing management मध्ये assess the condition of patient, assess vital signs, comfortable position पेशंटला प्रोव्हाइड करायची. पोझिशन ही फ्रिक्वेंटली चेंज करत राहायची. पर्सनल हायजीन पेशंटचं, बाथिंग, माउथ वॉशिंग, हँड वॉशिंग हे सगळं मेंटेन करायचं. पल्स ऑक्सिमेट्री आणि सक्शनिंग करायचं. डीप ब्रिथिंग एक्सरसाइज पेशंटला शिकवायची. फिजिओथेरपिस्ट रेफर करायचं. जर पेशंटला ऑक्सिजनची गरज असेल तर ऑक्सिजन सप्लाय करायचा. सायकोलॉजिकल सपोर्ट द्यायचं पेशंटला. पेशंट एन्सियस किंवा डिप्रेशन येतात असेल तर प्रोव्हाइड नॉलेज अबाउट द क्रोनिक ब्रोंकायटायटिस. ॲडमिनिस्टर मेडिकेशन आपण ॲडमिनिस्टर करायचे अकॉर्डिंग टू प्रिस्क्रिप्शन. राईट डोस, राईट रूट, राईट टाईमला. हेल्थ एज्युकेशनमध्ये काय सांगणार पेशंटला, जे टॉबॅको स्मोक आहे किंवा स्मोकिंग आहे अवॉइड करायला सांगायचं. किंवा सेकंड हँड स्मोकच्या कॉन्टॅक्टमध्ये जर पेशंट असेल तो पण अवॉइड करायला सांगायचं. स्मोकिंगला पूर्णपणे अवॉइड करायला सांगायचं. Then avoiding people who are sick with the cold or flu. जे पेशंटला कोल्ड और फ्लू आहे त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये यायला नाही सांगायचं पेशंटला. गेटिंग इयरली फ्लू वॅक्सिन. आपण पेशंटला प्रत्येक वर्षी फ्लू वॅक्सिन असते ती घ्यायला सांगणार. हँड वॉशिंग करायला सांगणार. अवॉइडिंग कोल्ड डॅम्प लोकेशन एरिया विथ द लॉट ऑफ द एअर पोल्युशन. ज्या ठिकाणी जास्त एअर पोल्युशन आहे, थंडी आहे, कोल्ड आहे, त्या लोकेशनला पेशंटला जायला नाही सांगणार. पेशंटला मास्क यूज करायला सांगणार. जे पेशंटला कफिंग आणि स्नीजिंग असे त्यांना. कॉम्प्लिकेशन काय ब्रॉन्कायटायटिसचे, अस्थमा, ब्रॉन्कायटायटिस, ट्युबरक्युलोसिस आणि सायनसायटिस. थँक्यू.